बिहारमधील महागठबंधन सरकार पुन्हा एकदा कोसळणार की काय? नितीश कुमार आगामी आमदारांच्या बैठकीत काय निर्णय करणार? बिहारमधील महागठबंधन सरकार पुन्हा एकदा कोसळणार की काय? नितीश कुमार आगामी आमदारांच्या बैठकीत काय निर्णय करणार? आणि नितीश कुमारांची आरजेडी आणि काँग्रेस सोबत अचानक पुन्हा कुरबुर का सुरू झाली आहे आणि या सगळ्याचा अर्थ नेमका काय, याचे परिणाम आगामी निवडणुकांवर, देशाच्या लोकसभेच्या गणितावर काय होतील, या सगळ्याचा आढावा घेऊया. नमस्कार, मी सोमेश कोलगे, एबीपी माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कॅमेऱ्यावर आहेत पंकज. मित्रांनो, नितीश कुमारांनी कास्ट बेस्ड सर्वे केला आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात एक दावा करण्यात आला की हा एक गेम चेंजर सर्वे असेल, किंबहुना जितनी आबादी उतना हक अशा घोषणा या राहुल गांधींनी सुद्धा दिल्या होत्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांच्या पराभवापूर्वी. एक तेलंगणा सरकार सोडता दुसऱ्या कोणत्याही राज्यामध्ये काँग्रेसला यश मिळवता आलं नाही आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. राजस्थानमध्येही काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आणि जितनी आबादी उतना हक ही घोषणा राहुल गांधींच्या तोंडून विरून गेली, ती अजूनपर्यंत पुन्हा ऐकायला आलेली नाहीये. परंतु कास्ट बेस्ड सर्वे केल्यानंतर नितीश कुमारांनी संपूर्ण देशाचं राजकारण बदलून टाकलेलं आहे. अशा स्वरूपाच्या एक प्रकारचं वातावरण हे संपूर्ण देशात निर्माण झालं होतं. मग असं सगळं झाल्यानंतर सुद्धा ते नितीश कुमार किंबहुना त्यांचं महागठबंधन सरकार, जे आरजेडी, जेडीयू आणि काँग्रेस या तिघांच्या एकत्रित पाठिंब्याने बिहारमध्ये सध्या राज्यकारभार पाहत आहे आणि दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीतही जे नितीश कुमार उत्साहाने सहभागी झाले होते सुरुवातीपासून, किंबहुना पहिल्यांदा बैठकी पाटण्यातच झाली होती, हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना आठवत असेल. तर मग त्या नितीश कुमारांनी अचानकपणे थेट सरकारमधून बाहेर पडण्याविषयीच्या हालचाली का सुरू केल्या आहेत, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला मूळ मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की खरोखरच बिहारमधील जातीय सर्वेक्षणाचा खटाटोप नेमका कोणासाठी होता. आपण जर नीट या सगळ्याचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की त्या जातीय सर्वेक्षणाच्या आधारे कोणत्याही प्रकारचं आरक्षण दिलं जाऊ शकणार नाही असं वारंवार सांगण्यात आलं. कारण बिहार सरकारने कोर्टामध्ये जे सांगितलं त्यानुसार आम्ही कोणत्याही प्रकारचा सेन्सस करत नसून, म्हणजेच आम्ही जनसंख्या किंवा जनगणना करत नसून आम्ही एक सर्वेक्षण करतोय आणि कोणतेही राज्य सरकार हे आपापल्या राज्यांमध्ये कितीही प्रकारचं वेगवेगळ्या प्रश्नावलीसह कितीही सर्वेक्षण करू शकतात. परंतु जातीगत आरक्षण हे आपल्याला सर्वेक्षणाच्या आधारावर देता येत नाही, तर त्यासाठी आयोगाच्या मार्फत अभ्यास करावा लागतो आणि सेन्ससचा आकडा म्हणजे जनगणनेचा आकडा कदाचित त्यासाठी वापरला जाऊ शकतो. परंतु जनगणनेचे अधिकार हे केवळ केंद्र सरकारला आहेत, ते राज्य सरकारला नाहीत. पण तरी सुद्धा बिहारमध्ये जातीय सर्वेक्षण झालं. त्या सर्वेक्षणातून प्रामुख्याने एक गोष्ट पुढे आली, ती म्हणजे बिहारचं राजकारण जे कायम यादव आडनावाभोवती कायम फिरत होतं आणि नितीश कुमारांनी पहिल्यांदा यादव आडनावाला बगल देऊन एक नवं नाव आणि नवा चेहरा बिहारच्या राजकारणात पुढे आणला. तो त्यांचा स्वतःचा होता, नितीश कुमार यांचा. त्यांनी हे दाखवून दिलं की बिहारमध्ये यादवांची लोकसंख्या केवळ 14% आहे आणि अनेकांचे या विषयाकडे दुर्लक्ष झालं होतं. कारण यावर्षी नितीश कुमारांना रिटायर करून नितीश कुमारांच्या जागी शेवटी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचं आहे, अशा स्वरूपाची गणितं आणि असे आखाडे बांधायचं काम हे आरजेडीने आधीच सुरू केलं होतं. दुसऱ्या बाजूला असं म्हणतात की नितीश कुमारांना संपूर्ण इंडिया आघाडीचा चेहरा बनायचं होतं, पण ज्या ममता बॅनर्जी या सुद्धा इंडिया आघाडीचा चेहरा बनण्यासाठी उत्सुक होत्या, त्यांनी मात्र स्वतः चेहरा बनण्याऐवजी या सगळ्यांवर एक गुगली टाकली आणि ती मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची होती. खरगेंचं नाव हे गांधी घराण्याबाहेरचं नाव असल्यामुळे त्यांना गांधी परिवाराकडून कधीही ग्रीन सिग्नल मिळणार नाही, जसा तो कदाचित यापूर्वी नरसिंहरावांनाही मिळाला नव्हता अनेक वर्ष आणि शरद पवारांनाही काँग्रेसमध्ये मिळाला नव्हता. त्यामुळे खरगेंच्या नावावर काँग्रेस किंवा गांधी घराणं किंवा काँग्रेसची हायकमांड कधीही सहमती दर्शवणार नाही आणि खरगेंचं नाव प्रमुखपदी येऊ शकणार नाही आणि नितीश कुमारांचं नावही त्यामुळे चर्चेत येऊ शकणार नाही, अशी दुहेरी गुगली ही ममता बॅनर्जींनी टाकली होती. ज्यावेळी ममता बॅनर्जींचं नाव हे इंडिया आघाडीच्या प्रमुखपदी निश्चित होत नाहीये हे लक्षात आल्यावर, पण नितीश कुमार मात्र उत्सुक होते. नितीश कुमारांच्या नावावर एकमत करण्यासाठी इंडिया आघाडीच्या 2 बैठका झाल्या. त्यापैकी एक बैठक ठरली होती परंतु ती होऊ शकली नाही. दुसरी बैठक व्हर्च्युअली झाली. त्या बैठकीमध्ये नितीश कुमारांचं नाव हे आरजेडीने प्रपोज केलं होतं. त्यासह इतर पक्षांनी नितीश कुमारांच्या नावाला पाठिंबा दर्शवला होता. असं म्हणतात की शरद पवारांनी सुद्धा नितीश कुमारांच्या नावाला पाठिंबा दर्शवला होता.
परंतु काँग्रेसने असं सांगितलं की ममता बॅनर्जींनी अजूनपर्यंत नितीश कुमारांच्या नावावर पाठिंबा दर्शवलेला नाही, त्यामुळे आपल्याला नितीश कुमारांचं नाव हे फायनल करता येणार नाही। त्यावर शेवटी नितीश कुमार असं म्हणतात की चिडले आणि नितीश कुमारांना याबद्दल राग आला की काँग्रेसनी ममता बॅनर्जी आपल्या नावावर सहमती दर्शवत नाहीयेत। असं असताना सुद्धा काँग्रेसनी मात्र ही भूमिका घ्यायला हवी होती की आम्ही ममता बॅनर्जींची समजूत काढू, परंतु काँग्रेसने ममता बॅनर्जींचं कारण पुढे केलंय आणि आपल्या नावावर सहमती होणं टाळलंय। आणि मग त्यानंतर बाहेर नितीश कुमारांच्याच गोटातून बातम्या देण्यात आल्या की नितीश कुमारांनी संयोजक पद इंडिया आघाडीचं नाकारलंय आणि सूत्रांच्या हवाल्याने अशा बातम्या आल्या होत्या, आपल्याला सर्वांना आठवत असेल। त्यानंतर मग या महागठबंधनाला तडे जाऊ लागले। आपल्याला नीट लक्षात घ्यावं लागेल की 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचा जो मास्टर प्लॅन आहे त्यानुसार त्यांच्यासमोर काही मोजकी राज्य जी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करू शकतात, त्यामध्ये बिहार होतं, पश्चिम बंगाल होतं आणि महाराष्ट्र आहे। आता सध्या भाजपकडे जे 303 खासदार आहेत ते त्यांचे स्वतःचे 303 खासदार आहेत, त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किती किंवा शिवसेना शिंदेचे किती हे सगळे सोडून स्वतः भाजपचे किंवा जेडीयूचेही सोडून स्वतःचे भाजपचे एकूण 303 खासदार आहेत। आणि हे 303 खासदार निवडून आणण्यामध्ये बंगालमधने मोठी भूमिका बजावली होती आणि बिहारने सुद्धा मोठी भूमिका बजावली होती। बिहारमध्ये भाजपचे जवळपास 22 खासदार आहेत, बंगालमध्ये भाजपकडे जवळपास 18 खासदार आहेत आणि अशी 2 राज्य आणि त्या 2 राज्यांमधील 2 प्रमुख चेहरे जे इंडिया आघाडीचा घटक बनू पाहत होते, त्या दोन्ही प्रमुख चेहऱ्यांनी इंडिया आघाडीकडे पाठ फिरवली आहे। एक नितीश कुमारांचा आहे, दुसरा ममता बॅनर्जींचा आहे। त्यामुळे ज्यावेळी आपण जातीय आरक्षणाचं किंवा जातीय सर्वेक्षणातून केल्या गेलेल्या राजकारणाचा ॲनालिसिस करतो त्यावेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की भारतीय राजकारणात खरोखरच जातीय आरक्षण कितपत यशस्वी ठरतं, किंबहुना जातीचं राजकारण आजपर्यंत किती वेळा यशस्वी ठरलंय। कारण ओबीसींचं रिझर्वेशन वाढवण्याचा निर्णय शरद पवारांनी ज्यावेळी घेतला त्यानंतर लगेच 96 साली शरद पवारांचं सरकार गेलं आणि पहिल्यांदा महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलं होतं। त्याच दृष्टिकोनातून जर आपण व्हीपी सिंगांचे ॲनालिसिस करायचं ठरवलं तर त्यांनी मंडल आयोग लागू केला, पण त्यानंतर व्हीपी सिंगांचं संपूर्णपणे राजकारण संपल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर व्हीपी सिंग पुन्हा कधीही राजकारणात उभारी घेऊ शकले नाहीत। अजून त्यापेक्षा मागे जायचं ठरवलं तर तमिळनाडूमध्ये जिथे 69% आरक्षण आहे त्या ठिकाणी सुद्धा ते आरक्षण मांडण्यासाठीचा सर्वे केला गेला, तो MGR सरकारमध्ये केला गेला। ते आरक्षण लागू करण्याबाबतच्या घोषणा आणि एकूण सगळी तयारी ही करुणानिधींच्या सरकारच्या काळात झाली आणि नंतर त्यांचंही सरकार गेलं आणि तो कायदा 9व्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आला। त्यावेळी जयललितांचं सरकार तमिळनाडूमध्ये आलं होतं। त्यामुळे ज्यांनी जातीय आरक्षणाचं किंबहुना जातीय सर्वेक्षणाच्या आधारावर किंवा जातीपातींचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळी त्याचं काउंटर पोलरायझेशन होऊन प्रत्यक्ष संबंधितांना आपलं संपूर्ण राजकीय करिअर सोडावं लागलेलं आहे आणि ते पुन्हा कधीही यशस्वी होऊ शकलेले नाहीत। 94 साली ज्यावेळी शरद पवारांनी ओबीसींचं आरक्षण वाढवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री पदावरून गेले, ते आजपर्यंत शरद पवारांच्या पक्षाचा किंवा शरद पवार पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत। हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं। ज्या BP मंडल यांनी मंडल आयोग पहिल्यांदा आणला होता आणि मंडल आयोगाकडून अशा प्रकारचं सर्वेक्षण करून इतर मागासवर्गीय ही संकल्पना शोधून काढली, ते BP मंडल सुद्धा नंतर पुन्हा राजकारणात यशस्वी झालेले दिसले नाहीत। अनेकांना तर माहिती नाही की मंडल आयोगाचे अध्यक्ष BP मंडल होते आणि ते एकेकाळी राजकारणात होते आणि केंद्रीय मंत्री होते जनता पार्टीमध्ये। त्यामुळे एकूण जातीपातीच्या राजकारणाचं जर आपण ॲनालिसिस करायचं ठरवलं तर ते ॲनालिसिस असं स्पष्ट दिसतंय की म्हणून आज 45 आमदारांसह मुख्यमंत्री होऊ शकणाऱ्या नितीश कुमारांना पुन्हा एकदा RJD आणि काँग्रेसची साथ का सोडावीशी वाटते, भाजपला कदाचित पूरक भूमिका क्या घ्यावीशी वाटते आणि जर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं नाहीत तर आत्तापर्यंत एवढ्या कुरबोरी आणि इतक्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या समोर येत असताना मात्र त्यांनी इंडिया आघाडी म्हणून एक ठोस संदेश एकतेचा आणि आम्ही एक आहोत असा द्यायला हवा। परंतु नितीश कुमार मात्र इंडिया आघाडी कशी कमकुवत होत चालली आहे याच सगळ्या चित्र उभं करण्याला मदत करतायत आणि दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जींनी तर थेट पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणुका लढवणार अशाही घोषणा केलेल्या आहेत। त्यामुळे राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही जसजशी पुढे सरकते तसतसे इंडिया आघाडीतले एक एक पक्ष आपल्या भूमिका जाहीर करत चालल्यात। त्यामुळे स्वाभाविक एक गोष्ट स्पष्ट आहे जी भाजपला अनेक वर्षांपासून माहिती होती आणि
काँग्रेसलाही कदाचित माहिती होती, पण काँग्रेसने उघडपणे कधी सांगितली नव्हती, ती म्हणजे लोकसभेचा सामना हा काँग्रेस विरुद्ध भाजप असाच असणार आहे। त्यामध्ये इतर घटक पक्षांची भूमिका फार कमी असेल, शक्यतो नसेलच। तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात, कसा वाटला ते सांगायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका। आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह। तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।